जुन्नर ते घाटगर जो हा हडसर म्हणजे हडसर मार्गे हा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये बी येत असताना मला एक जाणवलं. या ठिकाणी हे मोरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते कशा चुकीच्या पद्धतीने हे मोरीचं काम करण्यात आले हे मला दाखवायचं होतं. तर हे बघा, समजा आदिवासी भागामध्ये कोणी बोलणारं नसेल, कोणी पाहणार नसेल, ऑलरेडी जुन्नर तालुक्यातच सगळा तालुकाच वाऱ्यावर आहे. परंतु जर तुम्ही बारकाईने बघाल तर एवढंच फक्त हे काम करण्यात आले आणि बाजूला हे दगडी रचलेले आहेत, जेणेकरून ते वाहून जाऊ नये. खरं तर हे पूर्ण ही जे RCC जी भिंत आहे ती पूर्ण पाहिजे होती इथपर्यंत. तरी आता पावसाळ्यात काय होणार आहे का, पावसाळ्यात थेट पाणी इकडून जाऊन आणि सगळी तुम्हाला दाखवायचं म्हणजे ठेकेदाराने, कोण ठेकेदार आहे माहीत नाही, ठेकेदाराने इथलं जी माती आहे, माती मिश्रित मुरुम म्हणता येईल याला. आता ही मातीच आहे, हीच आणून याचा इथं या ठिकाणी भराव केला. हे पाणी या ठिकाणी मुरणार आणि हे सगळं खचणार आणि हा अक्षरशः रस्ता वाहून जाणार आणि शासनाचे पैसे मात्र वाया जाणार. तर हे पहा, ही अशी सिच्युएशन आहे. एवढीच फक्त हे आहे लांबीची रिटेनिंग वॉल म्हणता येईल याला, ती आहे. मग ते हे करण्यासाठी कशा पद्धतीने दगडी रचलेले आहेत हे तुम्ही बघा. तर कोण हे अधिकारी एस्टिमेट असे बनवणार आहे, त्यांचा खरं तर सत्कार केला पाहिजे. असा प्रश्न आता निर्माण झाला आहे का काय करायचं, लूटमार करतायत की विकास करतायत, आता हे आता शोधायची वेळ आलेली आहे. हे बघा, इकडं सेम सिच्युएशन. आता इथं काय केलंय, याची लेवल काढण्यासाठी इथं खड्डा केलाय. चला चला, तिकडं तसंच केलंय, तिकडं पण सेम परिस्थिती आहे. ते पण आपण दाखवूया पुढे गेलो. आता हा आधीचा व्हिडिओ तिथं काढला होता आपण, आता इथं परत नवीन हे असंच आहे. म्हणजे इथलं जे काय आहे, ही जे मुरुम माती आहे ही काढायची आणि भरवण्यासाठी या ठिकाणी यूज केलेली आहे. बरं ते जाऊ द्या, आता चला, आता काय ते काही केली तर करू द्या. पण इथं सुद्धा सेम सिच्युएशन यांनी तयार केलेली दिसते. हे बघा, आता हे जे नैसर्गिक हा जो पाण्याचा प्रवाह आहे, तर यांनी इथं या ठिकाणी खोल केला आहे ऑलरेडी. खोल कसा केला आहे यांचं यांना माहिती. आता खोल केल्याच्या नंतर इकडं पण तुम्ही इथं बारकाईने बघा, इकडं दगडी रचले. तर ऑलरेडी ही जी भिंत आहे ना, ही लांबपर्यंत हवी होती. एकतर हे खोल करायची गरज नव्हती, हे नॅचरली जसं होतं तसं झालं असतं. पण यांनी का असं उद्योग केलाय कळत नाही. आता याच्यामुळे खोल केल्यामुळं काय झालंय, याची उंची पण वाढली आणि बांधकामाचा खर्च पण त्यामुळं वाढलाय. आता इकडं बघा, बरं वाढू दे खर्च, पण आता इथं सुद्धा जी हाय RCC भिंत बांधायला पाहिजे होती, तर ती अशी इकडून हवी होती, इकडून हवी होती. तर इथं कसं केलंय, आता मी खाली जातो थोडं, जे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता इथं सुद्धा सगळ्या दगडी वगैरे रचलेले आहेत आणि याला सपोर्ट दिलाय. आता इथं सुद्धा काय होणार, पलीकडून जी काढली ती ऑलरेडी मातीच आहे, माती मिश्रित मुरुम आहे. हे बघा, आणि ती या ठिकाणी भरावा केलाय आणि पाण्याच्या प्रवाहाने हे सगळं खाली सगळं पडणार आणि हे वाहून जाणार, अशी सिच्युएशन आहे इथं. नमस्कार नमस्कार. काय म्हणलो, हे दगडी काय बांधलं, यापेक्षा ही भिंतच पाहिजे होती ना अशी इकडं. हा ना, एकतर तिकडं बी लय खोल करून ठेवलंय. अहो, हे आदिवासी भागाची परिस्थिती अशी साहेब, आ आदिवासी भागाची परिस्थिती अशी, याला स्वातंत्र्य मिळालं पण त्यांना लोकांना पाणी नाही प्यायला भेटत, अशी परिस्थिती. आता हे तुमच्या विकासासाठी चालले म्हणतात लोक, आणि का असं कसा विकास, काय काय हे निघून जाणार पाणी. बघत राहा, या पावसाळ्यामध्ये ना हा रस्ता वाहून जाय बसलाय या कुटाण्यामुळं. अवघड विषय. दुसरा विषय, आता या काय हे काय ऑप्टिकल फायबर केबल इंटरनेट, ह्याचा तर महाग घोटाळा आहे, नाही, त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. आदिवासी भागाचं बोलायचं ना काय. मराठवाड्याची परिस्थिती, मराठवाड्याचं तिकडे चांगलं झालं असेल. मराठवाडा सुधारलाय का? अशी आदिवासी भागाची परिस्थिती. बर ऐक, तर पहा या लोकांचं म्हणणं काय, हे रस्त्यांचं तर पर वाट लागलेलीच आहे. एका वेळी एकच गाडी जाईल नाही का. दुसरा विषय असा आहे इकडं. चालेल, धन्यवाद.